लहान लहान बाळ आहे ती कुठं घेऊन जायचं आम्ही पावसामध्ये? एनवीएमसी ने की तुर्भे में झुग्गियों पर कार्रवाई। झुग्गीवासी गुस्से में। तुर्भे में कृष्णा स्टील ग्रामीण डिजिटल पार्क पौने कांटा के सामने झुग्गी बस्ती थी। इस पर आज एनवीएमसी की ओर से कार्रवाई की गई है। इस बार झुग्गियों में रहने वाले स्थानीय नागरिकों ने सड़क पर उतरकर आंदोलन किया और झोपड़ी वासियों ने कहा कि पिछले 35 सालों से हम यहाँ रह रहे हैं, हम वोट कर रहे हैं, लेकिन उन्हें बिना बताए एनवीएमसी उनकी झुग्गियों पर अचानक कार्रवाई कर रही है। वर्तमान समय में बारिश का मौसम चल रहा है और अचानक कार्रवाई के कारण झुग्गीवासियों को अपने बच्चों के साथ सड़क पर उतरना पड़ा और कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। उन्होंने एनवीएमसी से वैकल्पिक सुविधाएं प्रदान करने का अनुरोध किया है। आज नवी मुंबई महापालिकेच्या मार्फत कृष्णा स्टील येथील राहणाऱ्या नागरिकांच्या घरावरती अचानकपणे कारवाई करण्याची जी मोहीम राबवण्यात आली आहे। आज आपल्याला माहितीच आहे की संबंध ठिकाणी हे नागरिक जे आहेत गेल्या 30-35 वर्षापासून या ठिकाणी राहतात, त्यांच्याकडे सर्वे पावती आहे, घरपट्टी आहे, इथले ते मतदार देखील आहेत। मग ह्या नागरिकांचं जर आपल्याला मतदान चालत असेल तर त्यांचे इथले घर का चालत नाहीत? आज मला हेच विचारायचं आहे नवी मुंबई महापालिकेला की गेल्या 35 वर्षापासून हे नागरिक इथं राहत असताना तुम्ही असं काय झालं की अचानकपणे आज त्यांच्यावरती कारवाई करता? तर त्यांचं म्हणणं आलं की या ठिकाणी सर्व्हिस रोड आलेला आहे, आम्हाला सर्व्हिस रोड बनवायचा आहे, आम्हाला आदेश आहेत, परंतु तुम्ही सर्व्हिस रोड बनवा, आम्हाला कुठल्याही नागरिकाच्या विरोधात म्हणजे किंवा नागरिकांकडून विरोध करायचा नाही। फक्त एवढं सांगायचं आहे की जनतेला त्रास देऊन इथे रोड बनणार असेल तर तुम्ही त्या जनतेची काळजी देखील नवी मुंबई महापालिकेने घेतलं पाहिजे। कारण महापालिकेला त्यांनी टॅक्स भरलेला आहे, त्यांच्याकडे सर्वे पावती घरपट्टी आहे आणि विशेष म्हणजे ते इथले नागरिक मतदार आहे, हक्क आहे त्यांना ना मतदानाचा। मग मतदानाचा हक्क आहे तर त्यांना राहण्याचा इथे हक्क नाहीये का? तर नवी मुंबई महापालिकेला मी एवढंच विनंती करेल माननीय आयुक्त साहेबांना की पावसाळ्यामध्ये आपण इथल्या नागरिकांना बेघर रस्त्यावर आणून लहान मुलांना जर आपण रस्त्यावर पावसामध्ये झोपवण्याची आपली जर भूमिका असेल तर हे मला वाटत नाही की योग्य आहे। आपण या ठिकाणी यांच्यावरती कारवाई करण्याच्या ऐवजी इथले झोपडपट्टी तोडण्याच्या पूर्वी आपण येत्या 1-2 दिवसामध्ये यांना पर्यायी जागा द्या, जेणेकरून ह्या नागरिकांना त्या ठिकाणी राहता येईल आणि मुलांना देखील व्यवस्थितपणे। आज लहान मुलांवरती काय परिणाम होईल जर ऐन पावसामध्ये जर त्यांना तुम्ही बेघर करत असाल तर हे चुकीचं आहे। म्हणून मी आपल्याला नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लोकांना पर्यायी जागा द्या आणि आपण या ठिकाणी जर कारवाई करणार असाल तर आमचं काही त्या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करतो की पर्याय जागा यांना देण्यात यावा। 1972 सालापासून जेव्हा दुष्काळ पडला तेव्हापासून इथं एक कृष्णा स्टील झोपडपट्टी म्हणून एक वसाहत इथं झाली आणि त्यावेळेस 1972 पासून आमचे आजी आजोबा आम्ही सुद्धा इथं लहानाचे मोठे झालेलो आहोत, आम्ही इथे जन्मलेलो आहोत। आमचे सर्व पेपर असताना ही पालिका जवळजवळ पालिका आमच्या नंतर जन्मली, 1992 ला पालिका जन्मली, त्याच्या अगोदरपासून आम्ही आहोत। आमचे ग्रामपंचायत दाखले आहेत, आमचे जन्म दाखले आहेत, आमच्या शाळेची सगळ्यांचे सर्वांचे दाखले आहेत। घरपट्टी पालिकेने 2001 ला सर्वे केला, ते सर्वे सुद्धा आहे आणि घरपट्टी सुद्धा भरली। 2008 ची घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, लाईट बिल आहे। ही सर्व सुविधा असताना सुद्धा पालिका आमच्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि 4 घरं सध्या पाडलेली आहेत, अजून बाकीचे सर्व सामान बाहेर काढलेलं आहे आणि 6 महिन्याचं मूल आहे, ती बाळ घेऊन इकडे जरा 6 महिन्याचं मूल परवा सर जन्मलेलं आहे, 6 महिने सुद्धा झाले, 3 महिने सुद्धा। अशा मुलांना घेऊन आम्ही रस्त्यावर कुठे जायचं सांगा? हा पालिका आयुक्त साहेबांना आम्हाला विनंती करतो की जवळजवळ आम्हाला कुठेतरी पर्यायी मार्ग द्यावा, कुठेतरी व्यवस्था करावी की लहान मुलं घेऊन आम्ही रस्त्यावर कुठे बसवणार तर आम्ही तुमच्या इकडे येणार बघा, हे आम्हाला विनंती आहे साहेब। आपण 1972 सालापासून इथं दुष्काळग्रस्त तिथपर्यंत आलेलो आहे। आम्ही दुष्काळामध्ये इथं स्थानिक कामगार म्हणून आलो होतो, आमचे आजी आजोबा सर्व इथं, तेव्हापासून आम्ही इथं राहत होतो, इथं शेती व्हायची तेव्हापासून इथं राहतो आम्ही। तिथं महानगरपालिका पण नव्हती त्यावेळेस, महानगरपालिका नंतर आली। इथं आपल्याला 2001 चे सर्वे आहे, सर्व आहे, घरपट्टी आहे, सर्वेपती आहे, सर्व आहे, तरी सुद्धा आपल्यावर अतिक्रमण महानगरपालिका करते। त्यांना नोटीस वगैरे काही नाही। नोटीस आलं असतं तर आम्ही अतिक्रमणाला विरोध केला नसता, नोटीस वगैरे काही नाही, तर फक्त तोंडी सांगून अतिक्रमण करणाऱ्याला आम्ही विरोध करणार आहोत। लहान बाळ आहे ती कुठं घेऊन जायचं आम्ही पावसामध्ये सांगा तुम्ही साहेब? आता रोडवर पडायची पाळी आलाय आम्हाला आता। बारके लेकरं घेऊन कुठं जायचं आम्ही?